वन नेशन वन इलेक्शनवर संजय राऊतांनी निशाणा साधलाय। वन नेशन वन इलेक्शनवरून त्यांना नो इलेक्शन करायचे असं राऊत म्हणतात। संविधानातील मार्गदर्शक तत्व बदलली जात आहेत असं देखील राऊतांचं वक्तव्य आहे। आधी महापालिका निवडणुका घेऊन दाखवा असं देखील राऊत चॅलेंज देत आहेत। वन नेशन वन इलेक्शन ही लोकशाही विरोधी आहे। भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे। आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही। नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे। घटनाकारांनी संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसतात। वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना मुळामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती। निवडणुकातच सर्व आपलं जी काही एनर्जी आहे ती वेस्ट होते आणि त्याचा असलेला प्रचंड खर्च आणि मॅन पॉवर, कर्मचाऱ्यांचा गुंतवणूक ही सगळं एकदा झाली पाहिजे। शिवसेनेने सर्वात पहिल्यांदा याला पाठिंबा दिला होता, परंतु आता महाविकास आघाडीकडे गेल्यामुळे त्यांना आता त्यांचे मुजरे त्यांच्या समोर घालायचे असल्यामुळे ते विरोध करतायत। ह्या देशामध्ये एकाच दिवशी इलेक्शन व्हायच्या, पण प्रामुख्याने काँग्रेसच्या काळामध्ये उठसूट राज्य जी बरखास्त केली गेली, असं त्या वेळेला सारखं हे बरखास्त केलं त्याची उद्या इलेक्शन, मग ते बरखास्त झालं त्याची परवा इलेक्शन, असं करून ह्या देशाचं वन नेशन वन इलेक्शनच होतं ते तुम्ही डिस्टर्ब केलं आणि त्या डिस्टर्ब होण्यातून रोज उठून राजकीय कार्यकर्त्यांना निवडणुका आणि निवडणुका महिन्याभरासाठी बाकी विकास कामं करायची आहेत, त्यामुळे अतिशय लोक स्वागत करतील। लोकसभेचं निवडणुका झाल्या आणि 2 महिन्याच्या 4 महिन्यानंतर सरकार कोसळलं आणि कुठलाच पक्ष किंवा आघाडी सरकार करू शकत नाही असं चित्र निर्माण झालं आणि राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली आणि पुन्हा निवडणुका घ्यायची ठरवली। तर मग पुन्हा वन नेशन वन इलेक्शन म्हणून सगळ्या राज्यातल्या निवडणुका घेणार का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळं हे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय ही भ्रामक कल्पना आहे। उभाटा शिवसेनेमध्ये खरी हिटलरशाही दिसून येते आणि या पार्टीतील संजय राऊत हे खरे हिटलर आहेत, हुकुमशाह आहेत। ते कुणालाही ते स्वतःच्या पार्टीमध्ये जुमानत नाहीत, स्वतःच पुढे रेटत असतात। तेव्हा दुसऱ्याला हिटलर म्हणण्यापेक्षा स्वतः काय आहोत याचा अभ्यास संजय राऊत यांनी केला पाहिजे आणि वन नेशन वन इलेक्शन ही जी काही संकल्पना आहे ती पूर्णत्वास नेण्याकरता त्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे। आमची भूमिका नाही, आमची भूमिका ही पक्षाची भूमिका असेल। अर्थातच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, आम्ही पूर्णपणे तो वाचलेला नाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्या इलेक्शन्स एका वेळेस कसा घेणार हा एक मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत पूर्णपणे प्रस्ताव आमच्याकडे सरकार देत नाही त्याच्यावर चर्चा कशी करणार आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।